तर ही थंडाई तुम्ही बघू शकता अगदी छान दाटसर झालेली आहे आणि मस्त असा रंग या थंडाईला आलेला आहे। थंडाई प्रीमिक्स किंवा थंडाई मिक्स पावडर तयार करून ही अगदी सोप्या पद्धतीने थंडाई आज आपण बनवलेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल आणि होळी स्पेशल थंडाई प्रीमिक्स बनवून किंवा थंडाई पावडर बनवून त्यापासून ही अगदी झटपट थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला मग ही मस्त रेसिपी सुरू करूयात। तर यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य बघूयात। तर इथे मी छोटी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत, छोटी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, पाव वाटी मगज बी घेतलेले आहेत, साधारण 1-2 चमचे इथे मी पिस्ता घेतलेले आहेत, 1 चमचा भाजलेली बडीशेप घेतलेली आहे, 8 ते 9 काळी मिरी घेतलेली आहे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि यासोबतच इथे मी थोड्याशा केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटासा तुकडा इथे मी जायफळचा घेतलेला आहे। अगदी छोटासा तुकडा हा जायफळचा मी घेतलेला आहे आणि इथे साधारण 1 चमचाभर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। यासोबतच तुम्हाला जर खसखस वापरायची असेल तर चमचाभर खसखस यामध्ये वापरू शकता। तर ही घरगुती मी थंडाई बनवते, तर हे इतकं साहित्य पुरेसं आहे। पण पैलवान थंडाई जी असते त्यामध्ये तीळ आणि धण्याचा वापर केला जातो। थंडाईमध्ये बडीशेपचा फ्लेवर जास्त स्ट्रॉंग असतो, तर तुम्हाला जर आवडत असेल तर बडीशेप यामध्ये तुम्ही थोडीशी वाढवून घेऊ शकता। तर इथे मी केशर आणि या गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या वापरलेल्या आहेत, तर यासुद्धा ऑप्शनल आहेत। हव्या असतील तर घाला, नाही घातला तरी चालेल। आणि हे जे ड्रायफ्रूट्स मी इथे घेतलेले आहेत याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर ही थंडाई 2 प्रकारे बनवली जाते। एक म्हणजे हे सगळं साहित्य पाण्यामध्ये भिजवून याची पेस्ट करून ती दुधामध्ये मिक्स करून ही थंडाई बनवली जाते। तर आज आपण संपूर्ण उन्हाळाभर अगदी झटपट ही थंडाई बनवून याचा आस्वाद घेता येईल यासाठी थंडाई प्रीमिक्स किंवा थंडाईची पावडर बनवणार आहोत आणि त्यापासून आपण ही थंडाई कशी करायची ते बघणार आहोत। तर ही थंडाईची पावडर जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या वापरलेल्या आहेत। तुम्ही जर ही ओली पेस्ट बनवणार असाल तर त्यामध्ये ओल्या किंवा ताज्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा अगदी गुलकंदाचा वापर केला तरी चालू शकतं, किंवा गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलकंद नाही वापरला तरी चालू शकतं। तर आता आपल्याला इथे लागणार आहे साखर। तर इथे मी अर्धी वाटी ही खडी साखर घेतलेली आहे। तर इथे मी अशी बारीक खडी साखर घेतलेली आहे। तर या रेसिपीसाठी मोठे जे खडे असतात खडी साखरेचे ते वापरले जातात। तर तुम्हाला ती जर खडी साखर मिळाली तर त्याचा वापर केला, किंवा अगदी साधी साखर जरी वापरली तरीसुद्धा चालू शकते। तर हे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय, किंवा थंडाई बनवताना तुम्हाला जर जास्त फिकी वाटली वरून साखर टाकला आणि मिक्स करून घेतला तरी चालू शकतं। थंडाई बनवताना या 2-3 गोष्टी तुम्ही थंडाईमध्ये घालू शकता। त्यामधलं पहिलं जे आहे ते गुलकंद। तर हे सगळं साहित्य भिजवून जेव्हा तुम्ही वाटता त्याच्यासोबत हे गुलकंदसुद्धा तुम्ही घालून वाटला तरी चालू शकतं, किंवा थंडाई सर्व करताना वरून सुद्धा तुम्ही हे गुलकंद वापरू शकता। पानाच्या फ्लेवरची जर तुम्हाला थंडाई बनवायची असेल तर याची पेस्ट तुम्ही थंडाईमध्ये वापरू शकता, किंवा सगळ्या साहित्यासोबत हे वाटून घेतला तरी चालू शकतं। बेदाणे जर तुम्हाला थंडाईमध्ये वापरायचे असतील तर आपण थंडाईचं साहित्य जेव्हा भिजवतो त्याच्यासोबत तुम्ही हे भिजवून वाटू शकता, किंवा या बेदाण्याची पेस्ट बनवून तयार केलेल्या थंडाईमध्ये मिक्स करून घेतला तरी चालू शकतं। या थंडाईसाठी घेतलेलं सगळं साहित्य आपल्याकडे असलंच पाहिजे असं नाही, याच्यातील एखाद दुसरं साहित्य नसेल तरीही थंडाई अगदी मस्त अशी तयार होते। तर आता घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपण घेतलेली खडी साखरसुद्धा घालायची आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। अगदी बारीक अशी थंडाई पावडर मी बनवून घेतलेली आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर ही पावडर तुम्ही चाळून घेऊ शकताय। तर ही पावडर मी न चाळता अशीच वापरणार आहे। जर याच्यामध्ये काही काजू बदामाचे तुकडे राहिले असतील तर थंडाई पिताना दाताखाली आले की ते छान लागतात। वरून थोडेसे काजू बदामाचे काप घातलेले आहेत आणि इथे आपली ही थंडाई पावडर बनून तयार झाली आहे। तर ही पावडर 1 ते 2 महिने फ्रीजच्या बाहेर अगदी छान राहते। तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवला तर त्यापेक्षा जास्त टिकते आणि संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही या थंडाईचा आस्वाद अगदी झटपट बनवून घेऊ शकता। स्वच्छ व कोरड्या बरणीमध्ये भरून ही थंडाई पावडर स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तशी ही थंडाई पावडर वापरून अगदी झटपट थंडाई बनवू शकता। तर ही पावडर वापरून आता आपण थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर यासाठी इथे मी 2 ग्लास दूध घेते। तर हे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही घेऊ शकताय।
2 ग्लास दूध घेतलेलं आहे, यासाठी 4 चमचे थंडाई पावडर यामध्ये मी घालते। ही थंडाई थोडीशी दाटसर मी बनवणार आहे, त्यामुळे 4 चमचे ही थंडाई पावडर मी वापरलेली आहे। पण तुम्हाला थोडीशी पातळ ही थंडाई बनवायची असेल तर ही पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता। तर ही थंडाई पावडर वापरून सुद्धा 2 प्रकारे ही थंडाई आपण बनवू शकतो। एक म्हणजे दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार ही थंडाई पावडर टाकून आणि जर गोड लागत असेल तर साखर टाकून मिक्स करून ही थंडाई तुम्ही पिऊ शकता। त्या थंडाईमध्ये थंडाई पावडरचे आलेले बारीक कण थंडाई पिताना जर तुम्हाला नको असतील तर थंडाई पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून एखाद्या स्वच्छ कपड्याने ही थंडाई गाळून घेऊ शकता। या पद्धतीने तुम्ही जर थंडाई बनवला तर अगदी काही सेकंदामध्ये थंडाई बनवून तयार होते, पण थोडीशी पातळ असते। थंडाई पावडर बनवून थंडाई करण्याची दुसरी पद्धत आता आपण इथे बघणार आहोत, ज्यामुळे ही थंडाई अगदी छान चवीची बनते आणि मस्त अशी दाटसर बनते। तर या दुधामध्ये मी थंडाई पावडर घातलेली आहे आणि वरून थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि आता हे भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे। सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालेल आणि ही थंडाई आपल्याला छान एकसारखी मिक्स करत राहायची आहे, कारण यामध्ये आपण जी थंडाई पावडर घातलेली आहे तर ती पावडर खाली लागू नये आणि या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावी, यासाठी हे दूध आपल्याला छान एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी चालेल, मोठ्या गॅसवरती एकसारखं मिक्स करत या दुधाला सगळ्यात आधी एक उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि दुधाचा दाटसरपणा वाढलेला आहे, त्याचबरोबर याचा रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे। यामध्ये आपण केशराच्या काड्या वापरलेल्या आहेत, याच्यामुळे हा रंग अगदी सुंदर आलेला आहे। तर आता इथे मी गॅस बारीक केलेला आहे। बारीक गॅसवरती आपल्याला हे दूध आता 5 ते 6 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे। यामुळे या दुधामध्ये घातलेली ही जी थंडाई पावडर आहे ती व्यवस्थित शिजली जाते, थंडाई छान दाटसर होते आणि ती पावडर या दुधामध्ये छान शिजल्यामुळे त्यामध्ये वापरलेल्या सगळ्या साहित्यांचा अर्क या दुधामध्ये उतरतो, मस्त फ्लेवर येतो, छान दाटसरपणा येतो आणि छान असा रंगसुद्धा येतो। ही थंडाई तुम्ही 2 ते 3 प्रकारे करू शकता, पण या पद्धतीने केलेली थंडाई अतिशय चविष्ट लागते, मस्त दाटसर अशी बनून तयार होते। बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिटापासून ही थंडाई मी छान अशी उकळून घेत आहे। थंडाई छान अशी तयार झालेली आहे, याला मस्त दाटसरपणा आलेला आहे, रंग अगदी सुंदर आलेला आहे आणि याचा सुवास अतिशय सुंदर येत आहे। तर इथे ही थंडाई तयार झालेली आहे आणि आता गॅस मी बंद करते आणि ही थंडाई पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर ही थंडाई रूम टेम्परेचरला येईपर्यंत थोडा वेळ मी बाहेरच ठेवणार आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ही थंडाई ठेवून थंड करून घ्यायची आहे। अगदी तुम्ही अर्धा तास 1-2 तास जरी ठेवला तरी चालू शकतं। थंडाई जेवढी थंड करून घ्याल तेवढी ती पिण्यासाठी अतिशय सुंदर लागते। तर इथे ही थंडाई मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आणि छान अशी ही थंडाई आपली बनून तयार झाली आहे। तर याला मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि छान असा रंग या थंडाईला आलेला आहे आणि पिण्यासाठी अतिशय चविष्ट अशी ही थंडाई तयार झाली आहे। तर ही थंडाई आता आपण सर्व करूयात। मस्त थंडगार थंडाई सर्व केलेली आहे। वरून केशराच्या काड्या, काजू बदामाचे काप आणि गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तुम्ही इथे ताज्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालू शकताय। तर ही थंडाई आपली बनून तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी ही थंडाई आपली तयार झाली आहे। गुलकंद थंडाई जर तुम्हाला करायची असेल तर इथे ग्लासमध्ये सगळ्यात आधी चमचावर गुलकंद घेतलेला आहे आणि यामध्ये मस्त अशी थंडगार थंडाई घालायची आहे। चमचाने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण आवडीनुसार काजू, बदाम, केशराच्या काड्या, गुलाबाच्या पाकळ्या टाकून छान असं सर्व करू शकतो। हा गुलकंद तुम्ही मिक्सरला फिरवून याची पेस्ट बनवून जरी घातला तरी चालू शकतं। याच पद्धतीने पानाची पेस्ट वापरून पानाच्या फ्लेवरची थंडाई बनवू शकताय। थंडाईमध्ये गुलकंद वापरणार असाल तर साखर थोडीशी कमी वापरू शकताय किंवा चव बघून तुम्ही साखर यामध्ये वाढवू शकताय। थंडाई पावडर बनवून या पद्धतीने ही थंडाई तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।